माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पोहा कटलेट. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. भिजवून घेतलेले पोहे, किसून घेतलेलं गाजर, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, थोडंसं बेसन पीठ, उकडलेले बटाटे, धना जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली, मीठ, हळद आणि पांढरे तीळ, बारीक चिरलेला कांदा आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी पोहे छान कुस्करून घेतले आहेत. तर त्यामध्ये मी ॲड करणार आहे उकडलेला बटाटा, गाजर आणि बाकी सर्व साहित्य. आता आपण यात ॲड करूया उकडलेला बटाटा. स्मॅश करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसून घेतलेलं गाजर, हिरवी मिरची, तीळ, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि धना जिरा पावडर हे सगळं ॲड करायचं याच्यात. काय मस्त कलर आला बघा. थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर. हे सगळं साहित्य एकत्र करून छान कटलेट बनवून घेऊया. हे असे छानपैकी कटलेट रेडी करून घेतले आहेत आणि ते आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे. हे असे कटलेट मस्तपैकी फ्राय करतो आपण. खूप कमी तेल टाकलं आहे. ऑलरेडी भाज्या सगळ्या शिजवून घेतल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी इथं गरजेपुरतंच तेल टाकले. किती छान ब्राऊन रंग आला आहे. आणि हे पोहा कटलेट रेडी होत आहेत. सुंदर असे पोहा कटलेट रेडी. हे तुम्ही केचपसोबत खा, ग्रीन चटणीसोबत खा किंवा नुसते असे पण खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात. थँक्स फॉर वॉचिंग. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.